दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। आपण सध्या समर्थ रामदासांच्या 21 समासी अर्थात जुना दासबोध याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या 21 समासी दासबोधातील 6वा समास आपण पाहतो आहोत, ज्याचं नाव आहे वैराग्य निरूपण। 200 समासी दासबोधातील म्हणजे नव्या दासबोधात हा समास दशक 3रा समास 10वा असा समर्थांनी सांगितलेला आहे। या समासामध्ये पहिल्या 8 ओव्या आपण पाहिल्या, त्या एका रूपकाच्या संदर्भाने समर्थ आम्हाला समजावून सांगतायत की मनुष्य भवसागराच्या या संसार सागराच्या महापुरात अडकून पडलेला आहे। ते काल आपण पाहिलं। समर्थ म्हणतात शेवटी की बहुतांश लोक 99% लोक
याच महापुरामध्ये नाश पावतात. अत्यंत विरळा लोक ही दुस्तर नदी, हा भवसागर तरून जातात. त्याचं कारण आहे की ते अत्यंतिक नम्रतेने, कारुण्याने भगवंताची प्रार्थना करतात. समर्थांनी शब्द वापरला, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे. असेच लोक या संसार नदीच्या महापुरातून उद्धरून जातात. पुढे समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आज आपण करूया. आज सुरुवातीला 10-15 मिनिटं इंटरनेटच्या अडचणीमुळे कनेक्शन होऊ शकलं नाही, त्यामुळे आज उशीर झाला. श्रीराम समर्थ. श्रीराम. देव आपण घालून उडी, तयासी नेले पैलथडी. ये ते अभाके वापुडी, वाहतची गेली. श्रीराम. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोन भुलला. संकटी पावे भाविकाला, रक्षी तसे. श्रीराम. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे. संसार दुःख सकळ उडे, निजदासाचे. श्रीराम. जे अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निज सुखाचे. धन्यतेची दैवांचे, भाविक जन. श्रीराम. जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी. जाणे भाव अंतरसाक्षी, प्राणीमात्राचा. श्रीराम. जरी भाव असिला माईक, तरी देव होये महाठक. नवलतयाचे कौतुक, जैशास तैसा. श्रीराम. जैसे जयाचे भजन, तैसे चिदे समाधान. भावता किंचित न्यून, आपणही दुरावे. श्रीराम. समर्थांनी अत्यंत मार्मिक पद्धतीनं भगवंत आमच्याशी कसा वागतो ते या ठिकाणी समजावून सांगितलं आहे. आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल की भगवंत सुद्धा आमच्यासोबत अशा माईक पद्धतीनं वागतो का, दुटप्पी भावनेनं वागतो का. या ओव्या वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तरही समर्थांनी दिलेलं आहे. समर्थ म्हणतात, देव आपण घालून उडी, तयासी नेले पैलथडी. येरते अभाविके बापुडी, वाहतची गेली. ज्यांनी भगवंताला आवर्जून कळवळून तळमळून त्याची करुणा भाकली, त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला, त्यांना भगवंत येतो त्यांच्यासाठी आणि त्याला त्या दुःख सागरातून बाहेर काढतो. ज्याला तू दुःख बाहेर काढतो याचा अर्थ त्याची दुःख कमी होतात का? नाही. आपल्याला जर असं वाटत असेल की भगवंताची माझ्यावर कृपा आहे म्हणून माझ्या वाट्याला दुःख येणार नाही, किंवा माझ्या वाट्याला जर दुःख येत असेल तर भगवंत माझ्यावर कृपा करत नाहीये, भगवंताचं माझ्याकडे लक्ष नाहीये, असा गैरसमज साधकाच्या अंतःकरणात येता उपयोगी नाहीये. आपल्याला माहिती आहे माता कुंतीने काय मागितलं? कायम आम्हाला दुःख येऊ दे, कायम आमच्या जीवनात संकट येऊ दे. श्रीकृष्णाला हे एक वर मागितला. का? तर आम्ही दुःखामध्ये तुझं चिंतन करू, तुझं भजन करू, तुझी उपासना करू. सुखामध्ये नाही करणार आम्ही, म्हणून तू आमच्या वाट्याला दुःख येऊ दे.
मला एक असं कायम वाटत आलंय या महिन्याभराच्या काळामध्ये, महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये, ही महामारी जी वैश्विक संकट सगळीकडे आलेलं आहे, यामध्ये सात्विक लोक बरेच गेले. जे साधना करताय, सदाचारी आहेत, ती मंडळी बरीच गेली. माझ्या परिचयाची बरीच गेली. मला असं वाटलं की असं का व्हावं. खरं तर त्यांची सुटका केली असं का नाही वाटत आपल्याला. आम्ही शर्ट घेतो, नवीन शर्ट घालायला आनंद वाटतो, जुना जीर्ण झालेला आम्ही टाकून देतो. मग काय हरकत आहे. असाच विचार जर आम्ही आमच्या जन्म मृत्यूच्या बाबतीत केला तर काय वाईट आहे. जन्माचा सोहळा आम्ही वाजत गाजत करतो, मृत्यूचा सुद्धा सोहळा असा करता आला पाहिजे. आमच्याकडे जे पुण्यात्मे आहेत, महानुभाव आहेत, अवतार आहेत, या सगळ्यांची पुण्यतिथी आम्ही साजरी करतो का नाही. तो एक सोहळा आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, देव आपण घालून एवढी जी मंडळी जेही भगवंतासी बोभाईले, ज्यांनी भगवंताचा धावा केला, त्या मंडळीसाठी देव आपण घालून उडी, तयाशी नेले पैलथडी. त्या साधकाला पलीकडच्या तीरावर भगवंत स्वतः घेऊन जातो. जिथं त्याला पाताळात बुडवलेलं आहे तिथपर्यंत भगवंत खाली उतरतो, त्याचं बोट धरतो, त्याच्या हाताला धरतो आणि तो घेऊन जातो पलीकडच्या तीरावर. येरते अभाविके बापुडी वाहतची गेली. बाकीची जी 99% लोक आहेत ते वाहत जातात, वळणात पडतात, जलचर त्यांची तडातोडी करतात, बेडमध्ये अडकून पडतात, साखळीमध्ये अडकून पडतात, दगडावर पडतात, कपाळ मोक्ष होतो त्यांचा. देव आपण घालून एवढी. देव अशा भक्ताच्या कल्याणासाठी काहीही विचार करत नाही. आपल्याला माहिती आहे, प्रल्हादासाठी तो सिंह झाला. भक्ताला वाचवायचं आहे, भक्त संकटात आहे. प्रल्हादासाठी सिंह झाला. ब्रह्मदेवासाठी त्यांनी मत्स्य रूप धारण केलं. या पृथ्वीला वाचवायचं आहे म्हणून त्यांनी कासवाचं रूप प्रगट केलं. एक गजेंद्रासाठी, यकश्चित जीवासाठी तो नकराच्या रूपाने अवतीर्ण झाला. ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी त्यांनी परशुरामाचा अवतार धरला. एवढंच नव्हे तर द्रौपदीच्या संरक्षणासाठी त्यांनी वस्त्रावतार धारण केला. म्हणजे भगवंत कुठल्या रूपात येईल याचा नेम नाही. ती वस्तू म्हणून येईल, तो प्राणी म्हणून येईल, पक्षी म्हणून येईल, आपण कल्पना करू शकणार नाही. मला तुम्ही सांगा, एका घरामध्ये 4-4 लोक पॉझिटिव्ह निघतात कोरोनानी, रेमडेसिवीर लागत नाही, दोघे जण घरी बरे होतात घरच्या ट्रीटमेंटवर. ही कृपा नाहीये का? भगवंताचा आशीर्वाद नाहीये का? समजा 4च्या 4 जर निजधामी गेले असते तर घर किती उघडं पडलं असतं. आपण चिंतन केलं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. एक वाईट गोष्ट घडली की 99% चांगल्या गोष्टींवर आम्ही पाणी फिरवून टाकतो. देवाला आमचं चांगलं पण बघवलं नाही, देवाला आमचं वैभव बघवलं नाही, देवाला आमचं सुख बघवलं नाही. देवाला काही दुसरं काम नाहीये का? दासबोधाचे निरूपणकार
कैलासवासी बाबा बेलसरे, के.बी. बेलसरे, ते नेहमी सांगत, बाबांनो काळ मोठा कठीण येणार आहे, पण जो नामस्मरणात राहील तो टिकेल, बाकीच्यांचं काही खरं नाही. 2016ला गोंदवलेकर महाराजांचा एक कार्यक्रम आमच्या नांदेडला एका मोठ्या मंगल कार्यालयामध्ये झाला. आम्ही सगळेच गेलो होतो तिथं, मी, आई, वडील. त्या दिवशीची प्रवचनं ऐकली आणि त्या दिवशीपासून माझ्या वडिलांनी रोज 11 माळा जप झालाच पाहिजे असा संकल्प त्यांनी मनाने केला. वडील मागच्या महिन्यात गेले. आम्ही सगळी आवरावर करत असताना आम्हाला 2-3 वह्या सापडल्या, काही अर्धवट म्हणजे वापरलेल्या वह्या आहेत. 2016 पासून त्यांनी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवसाची तारीख टाकून त्या पुढे माळांची संख्या लिहिलंय आणि पुढे ओके लिहिलंय. 11 11 11 11 11. आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्यांनी फक्त मे 2021 पर्यंत शेवटच्या वहीमध्ये आखून ठेवलंय. खरं तर वहीची पानं अजून आहेत कोरी. मे 2021 पर्यंतच आखून ठेवलंय आणि ते गेले 14 एप्रिलला. बाबा बेलसरे म्हणतात, जो नामस्मरणात राहील तोच टिकेल. टिकेल म्हणजे देहरूपाने इथं राहील का? उलट देहबुद्धीतून तो सुटेल. सगळे आप्त, स्वकीय, मुलं, बायको, जावई, सुना या सगळ्यांपासून तो सुटेल. याची एक प्रचिती घेतली आम्ही आता. समर्थ या ठिकाणी सांगतायत, देव आपण घालून उडी, तयासी नेले पैलथडी, येरते अभाविके बापुडी, वाहतची गेली. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, जना रक्षणा कारणे नीच योनी. अत्यंत खालच्या दर्जाच्या योनीमध्ये तो जन्म घेतो आणि आपल्या भक्ताचं संरक्षण करतो. कारण त्याला कशाची भूक आहे, त्याला काय पाहिजे आपल्याकडनं. भगवंत गीतेमध्ये सांगतात, एक पान, थोडं पाणी, एखादं फूल, काहीही तू दे, पण ते आर्ततेने दे, मनातून दे. गजेंद्र आपल्या मित्रांना बोलवत होता, जोरजोरात चित्कार करत होता. द्रौपदी बोलवत होती, धीरांना बोलवत होती, नवऱ्याला बोलवत होती, कुणाला बोलवत होती. पण शेवटी जेव्हा आर्ततेने तिने भगवंताला हाक मारली तेव्हा भगवंत पुढे उभे राहिले. नामदेव महाराजांच्या जीवनातला एक किस्सा आहे, त्यांच्या चरित्रातला. तो जो यावनी सरदार होता, गाय मरून पडली आहे आणि त्या यावनी सरदाराने नामदेव महाराजांना सांगितलं की तू तुझ्या काय विठ्ठलाचं नाव घेतो ते नाव घे आणि गाईला जिवंत कर, नाही तर तुझी काही धडगत नाही. संत नामदेव महाराजांना वाटलं की आता काय मोठा कठीण प्रसंग आहे. पण त्यांनी त्या सरदाराला सांगितलं, उद्या दुपारपर्यंत म्हणाले गाय जिवंत होईल. तो सरदार म्हणाला, इथून सोडतच नाही तुला मी. नामदेव महाराज मोठ्या साकडीमध्ये पडले, अडचणीत पडले. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, साकडीमध्ये वरतो जाणे, अलिप्तपण राखो जाणे. कठीण प्रसंगातून मार्ग काढणे हे पुरुषार्थ वैभवाचं काम आहे. आणि अलिप्तपण राखो जाणे,
त्यावर जो उपाय काढला, त्यातून जे संकट, त्या संकटालाच निवारण केलं, त्याचा क्रेडिट, त्याचा कार्य कर्तृत्व भाव आपल्याकडे घेता कामा नये. म्हणजे अलिप्तपण राखू जाणे. नामदेव महाराज विठ्ठलाचं स्मरण करायला लागले, जप करायला लागले. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, सकाळ झाली, आणि दुपारी दुसऱ्या दिवशी गाय उठली. नामदेव महाराजांना राग आला. ते भगवंताला म्हणाले, कालपासून मी इथं तळमळतोय. मी दुधाची वाटी दाखवली, नैवेद्य दाखवला, तुला धमकी दिली की तू जेवायला बसला, पण गाईला उठवला, एवढा उशीर केला. भगवंत हसले आणि भगवंत म्हणाले, अरे माझा काय दोष आहे? तूच तर त्या सरदाराला सांगितलं ना की उद्या दुपारपर्यंत गाय उठेल. तूच वेळ मागून घेतली तेवढी. भगवंत तर आमच्यावर कृपा करण्यासाठी कायम तयार आहे, पण आमची तयारी नाही आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोन भुलला, संकटी पावे भाविकाला, रक्षी तसे श्रीराम. आपल्या भक्ताला कुठल्याही संकटात तो पडू देत नाही, एवढं मात्र खरं आहे. संकट दूर होणार नाहीत, पण संकटावर सोल्युशन मिळेल, त्यावर तोडगा मिळेल, हे मात्र नक्की आहे. याची प्रचिती मी अनेक वेळा घेतलेली आहे. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतलेला असेल. सगळा भार आपण टाकून द्यायचा. भगवंता, तुला जे योग्य वाटेल ते तू कर, मी तयार आहे, माझी कुठलीही तक्रार नाही आहे. सगळा भार त्याच्यावर टाकून द्या आणि तुम्ही निवांत राहा. कबीर काय म्हणतायत, मी तर निवांत झोपी जातो, माझा जप कोण करतो? तो श्रीराम करतो. काय अधिकार आहे कबीरांचा? सज्जना हो, समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. उडी घालतो. भक्त संकटात पडलेला आहे हे बघून तो उडी मारतो. उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 205 मानाचे श्लोक समर्थांनी लिहिले. किमान 30 ते 35 श्लोकांमध्ये हाच अर्थ समर्थ सांगतात की भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी काहीही करू शकतो. तो नीच योनीत जातो, उडी घालतो, संकटामध्ये बुद्धी देतो, ते दुःख सहन करण्याची ताकद देतो, पण तो आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे, निजदासाचे श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की ज्या साधकाला आपल्या भगवंतावर दृढ विश्वास आहे, आपल्या सद्गुरूंवर दृढ विश्वास आहे, त्याचं हवे नको पण भगवंत बघतो. समर्थ दासबोधामध्ये वंदन भक्तीमध्ये म्हणतात, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. त्याची चिंता साधूस लागली, साधक भावे नमस्कार घाली. काय करायचंय? फक्त नमस्कार घालायचा. अनन्य भावाने शरणागत होऊन नमस्कार घालायचा. देखलेपणासाठी नमस्कार नाही घालायचा. जे अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवांचे, भाविक जन श्रीराम. ज्यांच्यावर अनुकंपा झालीये, ज्यांच्यावर
कृपा झाली आहे, ज्यांच्यावर वरद हस्त झालेला आहे भगवंताचा, सद्गुरूंचा, समर्थ म्हणतात ते अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निज सुखाचे. निज म्हणजे काय? न ला पहिली वेलांटी दिली, निज शब्द लिहिला तर अर्थ वेगळा आहे. आणि न ला दुसरी वेलांटी दिली आणि निज शब्द अर्थ, त्याचा अर्थ वेगळा आहे. दीन माहित आहे आपल्याला. आज तुकाराम महाराज प्रगट दिन आहे. मग तुकाराम महाराज प्रगट दिन, द ची जर वेलांटी आम्ही दुसरी केली तर काय अर्थ होईल? अनर्थ होईल. दीन, हीन, लाचार, भिकारी असा त्याचा अर्थ आहे. आणि द ला पहिली वेलांटी दिली तर दीन म्हणजे दिवस आहे. असाच या ठिकाणी समर्थ म्हणतात तया निज दासाचे. निज म्हणजे स्वतःचे, दासाच्या स्वतःचे संसार दुःख सकळ उडे आणि तो निज सुखाचे सोहळे अनुभवतो. जसं स्वानंद आपण शब्द पाहिला, स्व म्हणजे माझे, आनंद म्हणजे आनंद. जो माझ्या अंतःकरणात आहे तो स्वानंद आहे. दासबोधामध्ये, जुन्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात असो ऐसे गुणा वेगळे, ते सशिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे, भोगिती स्वानंदाचे. माझा स्वतःचा आनंद आतला जो आत आहे तो मला भोगता येत नाहीये, कारण माझी दृष्टी अंतर्मुख नाहीये, मी बहिर्मुख दृष्टीचा आहे. मी सगळं बाहेर बघतो, इथं मिळेल का, तिथं मिळेल का, तिथं मिळेल का. मी फिरतोय नुसता, मी आत डोकावून पाहतच नाहीये. त्यामुळे मला माझं सुख हे दिसतच नाहीये. समर्थ या ठिकाणी म्हणतात जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे. ते साकडं तो ते सगळं भगवंत बघून घेईल. आपण काय म्हणतो, देवाला साकडं घातलंय, तसं देवाला साकडं आहे की भगवंत सुखी कसा होईल. संसार दुःख सकळ उडे. ज्या दुःखाची त्याला झळ पोचलेली असते, आध्यात्मिक ताप आहे, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप आहे, या सगळ्या तापातून मुक्तता करतो भगवंत. समर्थ म्हणतात धन्य तेची दैवांचे भाविक जन. ते जे भाविक आहेत, ते जे साधक आहेत, त्यांचं दैव बलवत्तर आहे, ते भाग्यवान पुरुष आहेत. कारण ते भगवंताचं भजन करतात, त्यांची उपासना करतात, त्यांचं नामस्मरण करतात. बाबा बेलसरे म्हणतात जे नामस्मरणात आहेत तेच सुटले. सुटले म्हणजे या संसार दुःखातून सुटले. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात साधू दिसती वेगळाले, परिते सस्वरूपी मिळाले, मिळून एकची झाले, स्वरूपाकारे श्रीराम. साधू दिसती वेगळाले. सगळ्या संतांचं तत्वज्ञान एकच आहे का नाही? भाषा वेगळी आहे पण तत्वज्ञान एक आहे. सगळे सांगतात भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. भगवंताला भक्ताचा अभिमान आहे. भगवंताला असं कधीही वाटत नाही की एखादा अश्रद्ध भक्त आहे, ज्याच्या मनात भक्ती नाही आहे, ज्याला भगवंताबद्दल निष्ठा नाही आहे, श्रद्धा नाही आहे, त्याचं वाईट व्हावं असं भगवंताला कधीही वाटत नाही. त्याच्या त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार त्याला जे भोगायचं आहे ते भोगावं लागेल. भगवंत तिकडे कधीही पाहत नाही. पण भगवंत नक्की पाहतो की माझी श्रद्धायुक्त अंतःकरणाने कोण भक्ती करतोय, आणि त्याची दुःखातून सोडवणूक मात्र भगवंत नक्की करतो.
समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, देव संसारी घालितो अंतकाळी सोडवितो. तो जन्माला घालतो आणि अंतकाळी या जीवदशेतून सुटका करण्याचं सामर्थ्यही तो देतो. पण आम्हाला तो अधिकार वापरता आला पाहिजे आणि तो अधिकार वापरण्यासाठी आम्ही काही साधना केली पाहिजे, काही उपासना केली पाहिजे. आम्ही काही साधना करणार नाही, आम्ही काही उपासना करणार नाही आणि आयुष्याच्या शेवटी आम्ही म्हणणार की आता मी भगवंता तुझं नामस्मरण करतो, कारण तूच सांगितलंस अंतिम मती तैसी गती. शेवटच्या क्षणी तुला जी अवस्था असेल तिकडे तू जाशील. पण जे आयुष्यभर पेरलंच नाही ते उगवेल कुठून? समर्थ या अभंगामध्ये म्हणतात, देव संसारी घालितो अंतकाळी सोडवितो. तो सोडवतो सुद्धा. आमचं कर्तृत्व तसं असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये येऊन आम्ही आमच्या जीवनाचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे. गर्भावस्थेमध्ये असताना हात जोडलेल्या अवस्थेत, पाय जोडलेल्या अवस्थेत, मुंडकं खाली ओढलेल्या अवस्थेत आपण म्हणतो, भगवंता मला यातून सोडव रे, या कारागृहातून मला सोडव, मी पुन्हा इथे येणार नाही. कारण सोहम सोहम, तू म्हणजे मी आहेस, तू विसरू नको. भगवंत तर विसरत नाही. तो नेहमी म्हणतो आय सी यू. इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये सुद्धा तो आम्हाला पाहतच असतो. पण आम्ही मात्र जन्म झाल्याबरोबर विसरतो. जे आम्ही सोहम सोहम म्हणत होतो ते बाहेर पडता म्हणे कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. मग 12व्या दिवशी लोक जमा होतात आणि ते म्हणतात, हो तू माधव आहे, तू विठ्ठल आहे, तू बालाजी आहे, तू प्रशांत आहे, तू विजय आहे, असं लोक नाव घेतात. समर्थ म्हणतात, देव संसारी घालितो अंतकाळी सोडवितो, तया देवास चुकले प्राणी लोभे भांबावले. ज्या भगवंतानी हे सगळं दिलं, जन्म दिला आणि मी तुला अंतकाळी या जीवदशेतून सोडवण्याचं सामर्थ्य सुद्धा ज्याच्याकडे आहे, त्याला मात्र आम्ही या दृश्य जगतामध्ये अडकल्यामुळे, मोहमायेत अडकल्यामुळे त्याला विसरलो. समर्थ म्हणतात, तया देवास चुकले प्राणी लोभे भांबावले. लोभात अडकून पडला. केले जेणे चराचर देव विश्वासी आधार. अहो तो बहुता काळाचा आहे. या सृष्टीच्या सृजनाच्या पूर्वीच सुद्धा तो होता. ही सृष्टी असताना सुद्धा तो जसाच्या तसाच आहे आणि महाप्रलयाच्या नंतर सुद्धा तो जसाच्या तसाच राहणार आहे. त्याला शब्द वापरलाय समर्थांनी, असतची असे. देव जीवाचे जीवन, देव बंध विमोचन. हा देव काय? जीवाचे जीवपण आहे. त्याला जीवपणात, त्याला त्या जीवाला जीवदशेमध्ये आणण्याचं कार्य तो करतो. एक पंचभूतात्मक देह आणि त्रिगुण त्याच्यामध्ये टाकून त्याचा कर्दम करतो, चिखल करतो, त्याची एक मूर्ती बनवतो आणि देतो ढकलून. आणि ते ढकलून दिल्यामुळे आपल्या कमरेला त्याचे जे 2 अंगठे लागलेले आहेत, त्याचे ठसे पडलेले आहेत. आपल्या कमरेला कधी आपण पाहतो का? आमची कंबर दिसतच नाही. आम्हाला चेहरात पाहण्यात आम्ही गर्क आहे. देव सर्वांचे अंतरी, सांभाळितो निरंतरी. आम्ही रामदास म्हणे, जयाचेनी धन्य होणे. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये धन्य व्हावं, जेणेकरून आपल्या निज सुखाचा सोहळा आपल्याला पाहता येईल. कारण जो नामस्मरणात असतो त्याला कधीही भगवंत बुडू देत नाही, याची तो दक्षता घेतो. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतीये, येथ एकची लीला तरले. या मायेची लीला कोण तरतं? इथं येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. सगळ्यांनी भगवंताचं भजन केलं, ज्यांनी ज्यांनी भगवंताचं भजन केलं ते ते उद्धरले.
तया ऐलीच थडी सरले माया जळ. त्याला सुरुवातीलाच त्यांनी जर भजन चालू केलं तर भजनाच्या प्रारंभी जसा जसा तो भजनामध्ये दंग होईल तसं तसं ऐलीकडे थडले माया जळ. अलीकडेच हे मायेचं जळ जे आहे तर ते आटून जातं आणि मग तो त्यात अडकत नाही. येणे उपाये मज भजले. याचा उपाय काय आहे? भगवंताचं भजन केलं ते हे माझी माया तरले. त्या सगळे हे माया तरून गेले. परी ऐसे भक्त विपाईले. बहु असं नाही. असे भक्त फार विरळ आहेत, ते बहुधा सापडत नाहीत. पुढे समर्थ म्हणतात, जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्राचा श्रीराम. हे एक मोठं नवल आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात काय वादळ चालू आहे, काय भाव चालू आहे, ते भगवंताला माहिती आहे. तो हे सगळं जाणतो. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी. जसा भाव असेल तसा देव आहे. त्याचं फार सुरेख वर्णन समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे त्याला ठाऊक आहे. तो जाणतो याच्या मनात काय चालू आहे ते. पुढचं जे वर्णन आहे ते फार सुरेख आहे, आपल्याला हसायला येईल. समर्थ म्हणतात, जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक. तुम्ही जर फसवेगिरी केली तर भगवंत त्याच्यापेक्षा महाठक आहे. तुम्ही काय फसवणार भगवंताला? आपण काय फसवणार? जरी भाव असिला माईक. आमची श्रद्धा जर माईक असेल, दिखाऊपणाची असेल, थोतांड असेल, तर भगवंत हे ओळखतो आणि तो महाठक होतो. तो म्हणतो, अच्छा बघतो तुला. नवलतयाचे कौतुक जैसास तैसा. मोठं नवल आहे, मोठं आश्चर्य आहे की तो ज्याला ज्याप्रमाणे भाव असेल त्याप्रमाणे त्याचं फळ देतो. जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे श्रीराम. समर्थ काय सांगताय? भगवंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा कसा आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. आम्हाला जर भगवंताकडे काय मागायचं आहे, आम्हाला काय पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही भगवंताची सेवा करतो, हे महत्त्वाचं आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे अभिप्राव. कलेक्टर माझा मुलगा असणं हे वेगळं आहे आणि कलेक्टर माझे मित्र असणं हे वेगळं आहे. किंवा कलेक्टर माझा बाप आहे, मला हक्काने मागता येतं, पाहून सांगतो, सांगून बघतो असं म्हणणार नाही. समर्थ म्हणतात, आपण जर ठकवत असेल, भगवंताला फसवत असेल, तर भगवंत महाठक आहे. 10 रुपयाचा नारळ फोडून 5,000 रुपयाची लॉटरी लागावी असं जर आपल्याला वाटत असेल तर ही भगवंताला फसवेगिरी नाहीये का? समर्थ म्हणतायत, जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान. जेवढी श्रद्धा आहे तेवढं फळ मिळेल. भाव होता किंचित न्यून. थोडं जरी अनुसंधान चुकलं, थोडी जरी भक्ती कमी झाली, भगवंत म्हणतो, अच्छा ठीक आहे, तू तुझं करत बस, मी निघालो दुसरीकडे. भाव होता किंचित न्यून. थोडा जरी अनुसंधान आमचं कमी पडलं तरी तो म्हणतो, तरी भगवंत आपल्याला दुरावतो. देवाला फसवणं शक्य आहे का हो? एक इंग्रजी म्हण आहे,
यू कॅन फूल ऑल द पीपल फॉर सम टाइम. तुम्ही अनेक लोकांना थोडा वेळ मूर्ख बनवू शकता. किंवा यू कॅन फूल सम पीपल ऑल द टाइम. तुम्ही काही लोकांना अनेक वेळ फसवू शकता. पण यू कांट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. अहो, लोकांना आम्ही फसवू शकत नाही. आमचं पितळ जिथं उघडं पडतंय तिथं भगवंताला आम्ही फसवू शकू का? तो तर सर्वज्ञ आहे. त्याला नाही फसवू शकत आपण. कारण काय? आपण आहे 2 दिवसांचा, तो बहुता काळाचा. आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य ठावे श्रीराम. आपल्याला वाटतं सुनील दादा चिंचोळकर किती समर्थवृत्ती होते. सुनील दादा चिंचोळकरांनी आपलं आयुष्य समर्थांच्या वाङ्मयासाठी, समर्थांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी वाहून दिलं. आज महाराष्ट्रातलं एकही ठिकाण असं नाहीये, एकही जिल्हा, अनेक तालुके असे नाहीयेत की ज्या ठिकाणी सुनील दादा चिंचोळकरांना ओळखणार नाही असा माणूस नाही. एक घर, एक कुटुंब, एखादा समाजाचा भाग सुनील दादा चिंचोळकरांना ओळखतात. त्यांची पुस्तकं वाचतात. 42 ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. आपलं सगळं आयुष्य समर्थ वाङ्मयाच्या प्रचार प्रसारासाठी लावलं. आज त्या समर्थवृत्ती सुनील दादा चिंचोळकरांची तिथीप्रमाणे आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे. तिथीप्रमाणे. आणि आज आपण एक फार मोठं काम करतो आहोत. समर्थवृत्ती या नावाने एक व्यासपीठ आपण उघडलंय. आणि हे व्यासपीठ पुढच्या 6 महिन्यामध्ये देश पातळीवरचं व्यासपीठ असेल. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचं, तत्वज्ञानाचं प्रचार प्रसाराचं एक देश पातळीवरचं व्यासपीठ असेल. केवळ पुण्यस्मरणासाठी एकत्र आलेली मंडळी नाही आहेत. आणि आज, उद्या, परवा 3 दिवस आपण पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. यूट्यूबवरनं पाहता येईल, फेसबुकवरनं पाहता येईल. त्याची लिंक पाठवलेली आहे. आज दुपारी 4:30 ते 5:30, उद्या दुपारी 4:30 ते 5:30, परवा दुपारी 4:30 ते 5:30. आज 3 व्याख्याते आहेत, उद्या 3 व्याख्याते आहेत आणि परवाच्या दिवशी 15 ते 20 लोक 2.5 ते 3 मिनिटांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. समर्थवृत्ती या व्यासपीठावरून समर्थवृत्ती सुनील दादा चिंचोळकरांच्या आठवणी सांगणार आहेत. आज आपल्याला 4:30 ते 5:30, उद्या आणि परवा आपल्याला लिंक मिळालेली आहे. त्या लिंकवरून हा कार्यक्रम पाहायचा आहे. सुनील दादा चिंचोळकरांची निर्भयता, सुनील दादा चिंचोळकरांची लेखन क्रिया, सुनील दादा चिंचोळकरांचा अथक परिभ्रमण प्रवास, सुनील दादा चिंचोळकरांच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचे स्त्रोत, अनेक विषय आहेत. आपण ते सगळ्यांनी त्या सगळ्या विषयांमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपणा सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा आज सुनील दादांचं पुण्यस्मरण करीत समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.